सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि या सर्व पार्श्वभूमीवर माझ्याशी बातचीत करायला आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर. साहेब, मला सांगा, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा निकाल लागलेला आहे आणि तिथे कुठेतरी पुन्हा एकदा काँग्रेसलाची वर्णी लागलेली आहे. काय सांगाल, कशामुळे शिवसेनेला यश मिळू शकलेलं नाही? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्वी 40 सदस्य हे काँग्रेसचे होते. 40वरून ही संख्या 27वर गेलेली आहे आणि ज्या ठिकाणी निवडणुकीमध्ये युती झालेली आहे त्या मतदारसंघामध्ये तो मतदारसंघ काँग्रेसचा आहे आणि त्याच्यामध्ये देवगडसारखी पंचायत समिती त्यांच्या हातातून गेलेली आहे, वैभववाडी पंचायत समिती गेलेली आहे. म्हणजे याचा दुसरा एक अर्थ असा होतो की जर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर आघाडी झाली असती तर 10पेक्षा जास्त सीट ह्या काँग्रेसच्या आल्या नसत्या. मग तुम्ही म्हणाल की आघाडी का झाली नाही, तर यावेळेला शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई होती. कारण शिवसेना म्हणजे मुंबई हे समीकरण आहे आणि म्हणून आपल्याला मुंबईमध्ये आज सिंधुदुर्गमधल्या जी पॉप्युलेशन आहे सिंधुदुर्गची याच्या पॉप्युलेशनच्या जवळजवळ 50% लोक ही मुंबईमध्ये राहतात. आम्ही जर या ठिकाणी आघाडी केली असती तर त्याचा वेगळा मेसेज हा त्या ठिकाणी आपल्याला मुंबईमध्ये गेला असता आणि त्यांचं मनोधैर्य खच्ची झालं असतं. नेमकं काय अपयशाचं कारण आहे? तुम्ही जर एकत्रित बघितलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये 1000 ते 2000 मतांनी काँग्रेस पराभूत झाली असते. त्याच्यामुळे कामं झाली नाही असं बिलकुल नाही, परंतु ज्यावेळेला मतविभाजन होतं, मतविभाजन हा एक भाग झाला आणि बंडखोरी हा दुसरा, या दोन गोष्टीमुळे निश्चितपणे फटका बसला. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना एकत्र करणं, त्यांना हे सगळं समजावून सांगणं. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेला अशा निवडणुका असतात त्याच्यामध्ये इच्छुकांची संख्या खूप असते, त्याच्यामुळे ही बंडखोरी होऊ शकते. परंतु ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका असतात त्यावेळेला एकच उमेदवार असतो, त्याच्यावर एकच मनुष्य बंडखोरी होऊ शकते. या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये बंडखोरी होऊ शकते. जसं आपण बघितलं की उभादांडा मतदारसंघ आहे माझ्या मतदारसंघातला, त्याच्यामध्ये आमच्याच उमेदवार आणि बंडखोर उमेदवार ह्यांना 1600 आणि 1500 मतं मिळाली आणि 200 मतांनी जागा घेतली. म्हणजे आमची 3000 मतं, म्हणजे त्या ठिकाणी 1200 मतांनी आमची सीट निवडून यायला पाहिजे. ते दोन्ही पंचायत समित्या आमच्या आल्या पण जिल्हा परिषदेची सीट गेली. अशा जर सीट गेलेल्या तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा काँग्रेसला सत्ता मिळाली नसती. जबाबदार कोणाला धरायचं नसतं. शेवटी असं असतं की आपण जबाबदारी स्वीकारायची असते आणि त्याच्यापेक्षा अधिक चांगलं काम करायचं असतं. मला असं वाटतं की एकंदर जे आलेले आहेत सीट त्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा वाटा हा सावंतवाडी मतदारसंघाचा आहेच. तर हे होते दीपकभाई केसरकर. ते म्हणतात की नक्कीच पुढच्या काळात आपण ॲनालिसिस करून आपलं नेमकं काय चुकतं याचा अभ्यास केला जाईल. कॅमेरामन दीपक बागमारेसह विकास गावकर, G24 तास, सिंधुदुर्ग. काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जिल्हा म्हणून लातूर जिल्ह्याची खरी ओळख. मात्र काँग्रेसचा गड असणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेतील गेल्या 35 वर्षातली काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपनं पहिल्यांदाच बहुमत मिळवलं. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतरचा लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचा हा सर्वात मोठा पराभव आहे. नेहमी जिल्हा परिषदेतील आपल्या एका सभेनं जिल्ह्यातील वातावरण फिरवण्याची ताकद विलासराव देशमुख यांच्यात होती. मात्र विलासराव देशमुख गेल्यानंतरच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांची मोठी उणीव भासल्याची खंत त्यांचे ज्येष्ठ पुत्र माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी बोलून दाखवली. मात्र विलासराव देशमुख यांनी दिलेल्या विचाराच्या जोरावर येत्या काळात काँग्रेस पक्ष लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा उभारी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. G24 तास रहा एक पाऊल पुढे.